नमस्कार. महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर मी अमोल इंगवले आपल्या सर्वांचं स्वागत करतो. घेऊन आलो आहे आपल्यासाठी एक नवीन स्टोरी. मित्रांनो, आजची स्टोरी जामनेर तालुक्यातील वाकोद या गावची आहे. वंशाला दिवास पाहिजे होता. 8 दिवसाच्या लेकीचा बाप गोकुळने घेतला जीव. जामनेर तालुक्यातील वाकोद या गावी राहणाऱ्या गोकुळ गोटीराम जाधव आणि भुलाबाई जाधव या दाम्पत्याला 2 मुली आहेत. पहिल्या 2 मुली असताना भुलाबाई तिसऱ्यांदा गर्भवती झाली होती. अगोदरच 2 मुली असताना आपल्याला यावेळी नक्की मुलगा होईल या आशावर हे दाम्पत्य बसले होते. मात्र निसर्गाला हे मान्य नव्हते. याच वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वाकोद येथे प्रसूतीसाठी दाखल झालेल्या भुलाबाईला तिसऱ्यांदा मुलगी झाली. दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी भुलाबाई यांची सुखरूप प्रसूती झाली. प्रसूतीनंतर भुलाबाईला आरोग्य केंद्रातून डिस्चार्ज देण्यात आला. आपल्याला तिसऱ्यांदा मुलगीच झाली या चिंतेने बाप गोकुळ चांगलाच व्यथित झाला. आता या तिसऱ्या मुलीचे काय करावे, तिचे पालनपोषण कसे करावे हा एकच प्रश्न त्याच्या मनात येत होता. सुरुवातीचे काही दिवस या एकाच विचाराने त्याच्या मनात काहूर माजले आणि यातच त्या लहान बाळाला मारून टाकण्याचा कुविचार त्याच्या डोक्यात आला. अखेर 10 सप्टेंबर रोजी त्याने आपल्या नवजात बाळाला संपवायचे असे मनात ठरवले. साधारण 8 दिवसाची ती लहान मुलगी झोपली असताना नराधम बापाने तिच्या तोंडात चुना मिश्रित तंबाखू टाकली. त्याने त्या लहान बाळाचा जीव अस्वस्थ झाला. त्या बाळाला झोळीत टाकून गोकुळने तिला आणखी अस्वस्थ केले. यात त्या नवजात बाळाने काही वेळातच आपला प्राण सोडला. ते बाळ मरण पावले आहे हे लक्षात येताच तो घराबाहेर पडला. संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास त्याने घराजवळ असलेल्या नाल्याजवळ एक खड्डा खोदला आणि त्यात त्या बाळाला पुरून टाकले. गोकुळ राहत असलेल्या वाकोद गावातील हरिनगर तांडा या परिसरात वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या आरोग्य सेविका राहत होत्या. दिनांक 11 सप्टेंबर रोजी संध्याकाळी आशा सेविका आणि गोकुळ जाधव यांची भेट झाली. त्यावेळी त्यांनी गोकुळकडे नवजात बाळाची चौकशी केली. त्यावर आपली मुलगी ताप आल्यामुळे 10 सप्टेंबर रोजी मरण पावली असे त्याने सांगितले. त्या बाळाला ताप आल्याची माहिती आपल्याला कशी दिली नाही या विचाराने त्या हैराण झाल्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी ही माहिती आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना दिली. ती महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या निगराणीखाली बाळंतीण झाली होती. तेव्हा बाळ आणि आई दोघेही एकदम ठणठणीत होते आणि केवळ तापाने बाळाचा मृत्यू होऊ शकत नाही हे वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच माहीत होते. या घटनेत काहीतरी गडबड असल्याची शंका डॉक्टरांना आली. तेव्हा वैद्यकीय अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसोबत सरकारी वाहनाने गोकुळ जाधव यांचे वाकोद गावातील हरिनगर तांडा येथील घरी गेले. नवजात बाळाची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरं देत गोकुळने त्यांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली. मुलीला मोठ्या प्रमाणात ताप आला असल्यामुळे तिला झटका आला आणि त्यात ती मरण पावली असे तो डॉक्टरांना सांगू लागला. डॉक्टरांनी त्याला विचारले, बाळाला ताप आला होता तर तो बाळाला घेऊन दवाखान्यात का आला नाही? तेव्हा गोकुळ बोलला, बाळाला घेऊन दवाखान्यात येत असताना रस्त्यातच बाळाचा मृत्यू झाला. मात्र डॉक्टर त्याच्या या उत्तराने समाधानी झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली आणि त्याला पोलिसाची भीती दाखवली. तेव्हा त्याने मान्य केले की आपण आपल्या बाळाची हत्या केली आहे. नंतर तो बोलू लागला, माझ्याकडून फार मोठी चूक झाली. अगोदरच 2 मुली आहेत, त्यात तिसरी मुलगी झाली तर तिचा सांभाळ कसा करायचा याच विचारात माझ्याकडून चूक झाली. मला वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवा होता. नंतर बाळाला आपण कसे मारले हे त्याने डॉक्टरांना सांगितले. या सर्व घडामोडीनंतर वैद्यकीय अधिकारी यांनी पोलीस स्टेशनला येऊन पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली. त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक यांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यानंतर गोकुळ जाधव यास अटक करून त्याच्यावर IPC 302, 201 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाई चालू आहे. धन्यवाद. वैद्यकीय अधिकारी व महाराष्ट्र पोलीस यांना महाराष्ट्र क्राईम स्टोरीज यांच्याकडून मानाचा सलाम.
जय हिंद. मित्रांनो, गुन्हेगारीपासून दूर राहा, आनंदी राहा. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला कळवा की तुम्हाला आमची स्टोरी आजची कशी वाटली.